नमस्कार, मी गणेश खामकर। आज मी तुम्हाला दाभोळ्यामध्ये आमचा देवविलास या प्रोजेक्ट संदर्भामध्ये माहिती सांगणार आहे। देवविलासमध्ये आमच्याकडे 4.5 गुंठेचे 2 प्लॉट आणि एक 5 गुंठेचा प्लॉट अवेलेबल आहे। सुंदर आपली ही प्रॉपर्टी आहे। मेन दाभोळे जो कोल्हापूर रत्नागिरी हायवे आहे तिथनं फक्त आणि फक्त 100 ते 150 मीटर अंतरावरती आपली ही प्रॉपर्टी आहे। पूर्ण मातीचा प्लॉट आहे। चारी बाजूने चिरेचं कंपाऊंड केलेलं आहे। लागतो लोखंडी गेट 15 फुटाचं आम्ही करतोय। याच्यामध्ये प्लांटेशन्स, पाण्याचं कनेक्शन्स, लाईट कनेक्शन सगळं तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे। 4.5 गुंठे प्लॉट एकदम छानपैकी लोकेशनमध्ये असलेली प्रॉपर्टी आहे। वाडी वस्ती एकदम लागूनच वाडी वस्ती आहे या प्रॉपर्टीला। इथे तुम्ही छान छोटंसं तुमचं कोकणी घर, विला, बंगलो काही बांधून तुम्ही इथे राहू शकता किंवा तुम्हाला इथे येऊन 2 कॉटेज 3 कॉटेजेस डेव्हलप करायचे 4.5 गुंठ्यामध्ये। खालती 2 वरती 2 कॉटेजेस डेव्हलप करून तुम्हाला टुरिझमसाठी रेंटने द्यायचं असेल तरी पण तुम्ही देऊ शकता। अशी ही प्रॉपर्टी आहे। अमेज प्रॉपर्टी आहे। 4.5 गुंठेचे 2 प्लॉट आणि एक 5 गुंठेचा प्लॉट अवेलेबल आहे। तर ह्यांना तुम्ही या व्हिडिओला संपूर्ण व्हिडिओ बघा, प्रॉपर्टीला व्हिजिट करा, प्रॉपर्टी व्हेरीफाय करून लवकरात लवकर विकत घ्या। आणि तुम्ही आमच्या कोकण प्रॉपर्टी एक्सपर्टच्या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर कोकण प्रॉपर्टीचे अपडेट्स व्हा। आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की हा व्हिडिओ लाईक आणि भरपूर लोकांना शेअर करायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा, या प्रॉपर्टीला व्हिजिट करा, प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि प्रॉपर्टी लवकरात लवकर विकत घ्या। हा मेन दाभोळ्यातनं आतमध्ये येतो रोड, हायवे पासून साधारण 100 मीटर ते आतमध्ये आल्यावरती आपली ही प्रॉपर्टी आहे। संपूर्ण मेन डांबरी रोडला टच आहे। हा एक पहिला सुरुवातीला कमर्शियल प्लॉट आहे। ऍक्च्युली 5.5 गुंठेचा प्लॉट आहे। याला पण 3 बाजूनी कंपाऊंड झालेलं आहे। एक साईडचं कंपाऊंडचं काम बाकी आहे। इथे तुम्ही तुमचं बिल्डिंग बंगलोज करू शकता। हा आपला 5 गुंठेचा प्लॉट आहे। हा 5 गुंठेचा प्लॉट ना फार्म हाऊससाठी खूप सुंदर रेक्टँगल शेपमध्ये प्रॉपर्टी आहे। समोर रोड आहे इथे आणि हा लेफ्ट साईडला समोर रोड आणि लेफ्ट साईडला ह्यांना जाता पुढचं चिऱ्याचं बांधकामचं काम चालू आहे। हा सेकंड प्लॉट आपला आहे 4 गुंठे 4.5 गुंठेचा आपला हा प्लॉट आहे टोटल। हा पण आणि इंटरनल 30 फुटाचा रोडला टच अशी ही प्रॉपर्टी आहे आपली। हा 30 फीटचा रोड आपला येतो। हा रोड डांबरीकरण रोड होणार आहे आणि याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे प्लांटेशन्स आम्ही जसं रेग्युलर इतर सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये आम्ही प्लांटेशन्स करतो। नारळ, सुपारी, नंतर लिली, वेगवेगळ्या प्रकारचे ह्यांना फळझाडं फुलझाडांचं प्लांटेशन्स आम्ही याच्यामध्ये छानपैकी करून देणार। ड्रिप इरिगेशन करणार आणि हा संपूर्ण रोड पण डांबरीकरण आपण इथे करतो आहे। अशी सुंदर प्रॉपर्टी आहे ही। इथे तुम्ही तुमचं फार्म हाऊस, विला, बंगलो काही बांधून राहू शकता अशी ही प्रॉपर्टी आहे। ही प्रॉपर्टी नक्की मिस करू नका। या प्रॉपर्टीला व्हिजिट करा, प्रॉपर्टी व्हेरीफाय करून तुमचं हक्काचं स्वतःचं कोकणातलं घर बांधायचं असेल तर एकदम रिझनेबल रेटमध्ये आम्ही ही प्रॉपर्टी तुम्हाला देतोय। त्या प्रॉपर्टीला मिस करू नका। ही प्रॉपर्टी व्हेरीफाय करा, प्रॉपर्टी व्हिजिट करा आणि लवकरात लवकर ही प्रॉपर्टी विकत घ्यायला विसरू नका। कशी वाटली तुम्हाला प्रॉपर्टी? एकदम फायनल स्टेजमध्ये काही एक साईडचं फक्त चिऱ्याचं कंपाऊंडचं काम चालू आहे 5 गुंठेच्या प्लॉटसाठी आणि 4.5 गुंठेच्या प्लॉटचं ऑलरेडी डेव्हलपमेंट झालेली आहे। इथे आम्ही गेट, पाण्याचं कनेक्शन, लाईट कनेक्शन या एक 15 ते 20 दिवसामध्ये किंवा मॅक्स टू मॅक्स 1 महिन्यामध्ये पूर्ण कंप्लीट करून तुम्हाला ही प्रॉपर्टी मिळणार आहे। तर या प्रॉपर्टीला लवकरात लवकर व्हिजिट करून प्रॉपर्टी व्हेरीफाय करून विकत घ्या। या प्रॉपर्टीची किंमत आम्ही तुम्हाला 2.5 लाख रुपये गुंठा असं सांगतो। 2,50,000 रुपीज गुंठा सांगतोय। मेन हायवे पासून फक्त 100 ते 150 मीटर अंतरावरती असलेली प्रॉपर्टी आहे। सगळं काय केलेलं आहे मध्ये कंपाऊंड, पाणी, रोड, लाईट, प्लांटेशन एकदम रिझनेबल रेटमध्ये आम्ही तुम्हाला ही प्रॉपर्टी देतोय। तर नक्की या प्रॉपर्टीला व्हिजिट करा, प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि लवकरात लवकर ही प्रॉपर्टी विकत घ्या। आणि तुम्ही माझं कोकण प्रॉपर्टी एक्सपर्टच्या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर कोकण प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळवा। माझा हा व्हिडिओ लाईक व भरपूर लोकांना शेअर करा, नक्की विसरू नका। धन्यवाद।